सोलापूर शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणं शक्य होणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे। सोलापूर शहराला शाश्वत पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर अशा दुहेरी जलवाहिनीचे प्रकल्प हाती घेण्यात आले होते। ते काम पूर्ण झालं आहे। याची चाचणी देखील पूर्ण झाली आहे। उजनीतून पाकणी आणि त्याच्या पुढे सोरेगाव जलशुद्धीकरण येथे पाणी पोहोचलं आहे। आता शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होईल असं पालकमंत्री म्हणाले। गोरे यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे 9 कोटी रुपये वाचवण्यात यश आलं आहे। नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत आठवड्यातून 2 वेळा पाणी सोडण्याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी 850 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते।